नमस्कार मित्रांनो. अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी जो एक्झाम पॅटर्नमध्ये बदल झालेला आहे ओके, तर त्याच्याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर तुम्ही एक्झामला गेल्यानंतर जेव्हा तुम्ही स्क्रीनसमोर बसणार ओके, तुम्ही जेव्हा कॉम्प्युटरसमोर बसणार आहात तर त्याच्यानंतर तुम्हाला जो स्क्रीनवरती प्रश्नाचा पॅटर्न आहे ओके, तो कशा पद्धतीने दिसणार आहे, तर त्याचा टायमर कशा पद्धतीने सेट केलेला आहे, तर ही सर्व माहिती आपण मॉक टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी लाईव्ह बघणार आहे ओके. तर मित्रांनो, या मॉक टेस्टची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जी वेबसाईट आहे ती ओपन करायची ओके. त्याच्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ओके. जर हे तुम्हाला मित्रांनो मराठीमध्ये वाचायचे असतील, तुम्हाला इथे व्ह्यू इन इथे लँग्वेज दिली ओके, तर इथे तुम्हाला मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये जर वाचायचे असतील तर तुम्हाला इथे इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायची ओके. त्यानंतर तुम्हाला खाली इथे नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. इथे तुम्हाला चूज युअर डिफॉल्ट लँग्वेज इथे लँग्वेज सिलेक्ट करायची ओके. तुम्हाला प्रश्न वाचताना कोणती लँग्वेज पाहिजे ओके, तर ती लँग्वेज तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे हा कन्सेंट दिला ओके, या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आय एम रेडी टू बिगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस ओपन होईल. आता इथे तुम्हाला दोन ग्रुप दिसतील, ए ग्रुप आणि बी ग्रुप ओके. आणि इथे तुम्हाला राईट साईडला टाईम दिलेला आहे. तर ए ग्रुप तुम्हाला 45 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचा आहे. 45 मिनिटं झाल्यानंतर तुमचा बी ग्रुप ओपन होईल आणि ए ग्रुप तुमचा क्लोज होऊन जाईल. तर हे ऑटोमॅटिक प्रोसेस होणार आहे ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. 45 मिनिटं झाल्यानंतर तुम्हाला ए ग्रुपमधले प्रश्न सॉल्व्ह करता येणार नाही ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर तुम्हाला ग्रुप एमध्ये तुम्हाला इथे सेक्शन दिलेले आहेत. इंग्लिश, मराठी, जनरल नॉलेज, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट, नंतर न्यूट्रिशन कॅम्पेन, मॅथमॅटिक्स आणि कम्प्युटर नॉलेज ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला सेक्शन दिलेले आहेत. आणि एका सेक्शनमध्ये तुम्हाला किती प्रश्न आहेत तर तुम्हाला इथे राईट साईडला दिलेलं ओके. तर इथे तुम्ही बघू शकता, इंग्लिशमध्ये तुम्हाला इथे 5 प्रश्न दिलेले आहेत, मराठीमध्ये तुम्हाला इथे 5 प्रश्न दिलेले आहेत, जनरल नॉलेजचे तुम्हाला इथे 10 प्रश्न दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे प्रत्येक सेक्शनमध्ये जे प्रश्न दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता ओके. तुम्हाला जो सेक्शन आधी सॉल्व्ह करायचा असेल तो सेक्शन त्या सेक्शनवरती तुम्हाला क्लिक करून तुम्हाला ओपन करायचा ओके. आता या ठिकाणी तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं ओके. इथे जर हा तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केला इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा इथे बघू शकतो ऑप्शन ऑटोमॅटिक ग्रीन झालेला ओके. तर जे ऑप्शन तुमचे ग्रीन झालेले आहेत ओके, तर तेच प्रश्न तुमचे ग्राह्य धरण्यात येतील ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर हा दुसरा प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा ओके. इथे क्लिक करायचा आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा नसेल ओके, तर हा प्रश्न जर तुम्हाला सॉल्व्ह करायचा नसेल तर तुम्हाला इथे क्लिअर रिस्पॉन्स ओके, तर असा ऑप्शन दिलेला आहे. तर इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे. तुमचा जो ऑप्शन आहे मित्रांनो ऑटोमॅटिक या ठिकाणी इरेज होऊन जाईल ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला 45 मिनिटांमध्ये ग्रुप ए सॉल्व्ह करायचा आहे आणि पुढच्या 45 मिनिटांमध्ये तुम्हाला ग्रुप बी सॉल्व्ह करायचा आहे. आय होप तुम्हाला सर्व माहिती समजली असेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व सेक्शनमधले प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत ओके. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती भेटत असतात. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.